अरे बोलतोय ना भाव, नका जाऊ आमची बराबरी करायला. कारण लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव फोडायला. लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव फोडायला. अरे बोलतोय ना भाव, नका जाऊ आमची बराबरी करायला. कारण लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव फोडायला. लय घासाया लागल तुम्हाला आमचं नाव फोडायला. आत्ता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की ते आपण कॅपकडे ओपन केले. कॅपकडे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शन आहे आपल्या, त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करायचा आणि इथून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रेशोज ऑप्शन मिळून जाईल आपल्याला, त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर 9.16 इथून रेशो सिलेक्ट करायचं आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं आहे. आता इथून आपल्याला काय करायचं, हा जो फोटो सेट नसेल बसला तर इथून सेट करायचा. फोटो सेट झाल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि फोटोच्या पहिल्यांदा ठेवून पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा आहे. हा व्हिडिओ येथे तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर हे तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याच्या फोटोची लेंथ तसं जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा. ठीक आहे, नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉड्यू आहे त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत. तर ह्या बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट कुठे चेंज होते, इथे चेंज होत आहे. ठीक आहे, तर ह्याच फोटोवरती क्लिक करू आणि स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे, इथून तर ह्याच फोटोवरती क्लिक करू आणि स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली लगेच इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करतो आणि स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या ज्या 3 बीट आहे त्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मॉड्यू असेल तो सुद्धा इथून स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, इथून आपण अशा इथून स्प्लिट करून घेऊया पहिल्या 3 बीटला. त्याच्यानंतर आता हे जे पहिले 3 भाग होतील त्यामध्ये आपण 3 PNG दिलेत ते तुम्हाला इथून ऍड करायचे आणि चौथ्या भागाला आपल्याला सिम्पली इमोजी PNG इथून तुम्हाला ऍड करायचं आहे. तर इथे मी एक PNG तुम्हाला ऍड करून दाखवतो, त्यानुसार पुढचे ज्या 3 PNG असतील ते तुम्हाला इथून ऍड करून घ्यायच्यात. तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, ह्या पहिला भाग आहे बीट व्हिडिओचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडे ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरतीच क्लिक करायचं आणि सिम्पली पहिल्या PNG इथून ऍड करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. आता खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता ज्या पुढच्या 3 PNG आहेत त्या पण अशा प्रकारे इथून ऍड करायच्यात. ऍड केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा इनमधला फेड आउटचा जो फेड इनचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. तर मी ते PNG आणि फोटो इथून ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की PNG आणि फोटो आपण इथून ऍड करून घेतले. ते ऍड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला डिस्टो राईटचा ते बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला पेन राईटचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला पेन लेफ्टचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्ड जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला उशचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेकचा तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचं ते बॅक सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्या जुटायचे खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे व्हिडिओ एक्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅकची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्या जुटायचं पुन्हा व्हिडिओ एक्टवरती क्लिक करून इंडोर आणि आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ऑफ क्यूब ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या बॅकची लेंथ असेल पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की टाइम लाईन 8 सेकंद आहे तिथला फोटो जे आपण स्प्लिट केलं ते याचा पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करायचं आणि पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या बॅकची लेंथ असेल 8 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता आपले सिम्पली 10 सेकंद आहे तिथला फोटो जे तुम्हाला स्प्लिट केलं ते तेच पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3
लेयर मिररचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद इथला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर सुरू करा आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला आहे तिथे त्याच्या थोडं पुढे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल. हा जो कटचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.